कृपया त्यांनी स्थानापन्न व्हावं. नमस्कार नमस्कार नमस्कार. नेब्युला फिल्म्सच्या वतीने आणि सालवर्डी या सिनेमाच्या टीमच्या वतीने आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांचं, मित्रपरिवाराचं आणि माध्यमांच्या प्रतिनिधींचं मी मनपूर्वक स्वागत करते. आजचा कार्यक्रम खरं तर सालवर्डी या सिनेमाचा प्रमोशनचा पुढचा टप्पा आहे. 17 एप्रिलला चित्रपटगृहात हा सिनेमा दाखल होतोय, पण तत्पूर्वी काही दिवसांपूर्वीच आपण भेटलो होतो. सिनेमातील एका खास व्यक्तीला, सिनेमातला एक खास चेहरा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आला, पूजा सावंत. आणि त्यानंतर आजचा हा प्रमोशनचा पुढचा टप्पा आहे. या सिनेमातलं गाणं आपण लॉन्च करतोय. आजचा हा गाणं लॉन्च करण्याचा सोहळा अतिशय छान असा सुरू झालाय. आणि खरं तर मला वाटतं आजचा दिवसही उत्तम आहे, कारण की 2 दिवसांवर गुढीपाडवा आहे. आणि या पाडव्याच्या निमित्ताने आपण आई जगदंबेचा आशीर्वाद घेणार आहोत आणि हे जगदंबेचं गाणं आज आपण इथे लॉन्च करणार आहोत. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. परत एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि कार्यक्रमाची सुरुवात करते. सगळ्यात आधी जसं की आपण गेल्या वेळेलाही भेटलोच होतो, पण सिनेमा खूप महत्त्वाचा ठरतो किंवा सिनेमा घडत जातो, टप्प्याटप्प्याने येऊन तो आपल्याला भेटतो, कारण या सिनेमाच्या मागे निर्माते खंबीरपणे उभे राहतात. सालवर्डी या सिनेमाच्या मागे देखील असेच 3 निर्माते अतिशय खंबीरपणे उभे राहिले आणि सगळ्या अडचणींवर मात करत 17 एप्रिलला हा सिनेमा सगळ्यांच्या भेटीला येतोय. जोरदार टाळ्या वाजवून या निर्मात्यांचं आपण स्वागत करूया. मी स्टेजवर इन्व्हाइट करते अनिल देवडे पाटील सर, डॉक्टर गजानन जाधव आणि राम जाधव यांना. खरं तर माध्यमांना आणि आम्हाला गेल्या वेळेसच कळलंय की कितीतरी अडचणी आल्या आणि त्या सगळ्या गोष्टींवरती मात करत आपण हा सिनेमा इथपर्यंत घेऊन आला आहात, त्यासाठी खरंच आपलं खूप कौतुक आहे. आणि हा सिनेमा घडला तो म्हणजेच या सिनेमाचे दिग्दर्शक रमेश चौधरी यांच्यामुळे. त्यांचंही मी स्वागत करते, त्यांनाही मंचावर येण्याची विनंती करते. एकाच भागातील काही लोक एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की हा सिनेमा, खरं तर हा सिनेमा म्हणजे काही सत्य घटना आहे आणि त्या मागील काय पार्श्वभूमी आहे, काय घटना आहे, खरं सत्य काय आहे, रहस्य काय आहे, यावर आधारित ही कथा आहे आणि ती लवकरच आपल्याला देखील उलगडणार आहे. पण मी थोडक्यात पुन्हा एकदा आपल्याकडे येते, निर्मात्यांकडे. खरं तर आपण गेल्या वेळेलाच सांगितलं होतं की आपल्याला एक तिकीट होती की आपल्याला एक सिनेमा करायचा आहे आणि या सगळ्या गोष्टींवर मात करत आपण तो सिनेमा केलाय. आज फायनली या सिनेमातलं अतिशय छान असं एक गाणं आहे ज्याची ऑलरेडी सगळीकडे चर्चा झालेली आहे, जगदंबे, आणि हे गाणं आपण आज लॉन्च करतोय. सो काय फिलिंग आहे आज? कोणत्याही शुभ मुहूर्ताची सुरुवात जर जगदंबेच्या गाण्याने होत असेल तर मला असं वाटतं एक चांगला स्टार्ट आपण करतो आहोत आणि आपल्याला ब्लेसिंग्स मिळणार आहेत. ह्या मूवीची सुरुवात झालेली आहे आजपासून असं म्हणायला हरकत नाही. जगदंबेचा आशीर्वाद आमच्या मागे असेल तर डेफिनेटली आम्ही सॉन्गमध्ये सुद्धा आपले सगळे शक्तिपीठ घेण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे मुकुंदला मी स्पेशल रिक्वेस्ट केली होती की मला सगळे देवींचे मला आव्हान हवंय. ज्यावेळेस एक जगदंब गाणं बनेल त्यावेळेस मला कोणालाच सोडायचं नाहीये. त्यामुळं मुकुंद आहे आय थिंक इथे. सो थँक्स व्हेरी मच. आणि खूप छान फिलिंग आहे. आणि आपलं कुठलंच कार्य मराठी माणसाचं कुलदेवतेशिवाय होत नाही. त्यामुळे आपण सुद्धा कुलदेवतेचा आशीर्वाद घेऊनच हे स्टार्ट करतो आहोत. आणि गोंधळ हा एक आपला अविभाज्य अंग आहे. कोणत्याही लग्नामध्ये गोंधळ घातल्याशिवाय आपण लग्न करत नाही. तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की गोंधळाने सुरुवात करून पुढे जाऊया, जेणेकरून सगळ्यांना आपल्याला जगदंबेचा आशीर्वाद मिळेल. थँक्यू. थँक्यू सो मच. मी अनिल सरांकडे येते. सर, सिनेमा करताना ऑलरेडी खूप गोष्टींचा घाट घातला गेलेला असतो, पण प्रमोशनच्या टप्प्यावर देखील संबळवादन करायचंय, पुन्हा लाईव्ह परफॉर्मन्स करायचंय. ह्या सगळ्या गोष्टींना आपण लगेच होकार दिलात. म्हणजे पुन्हा एकदा त्या सगळ्या गोष्टी करणं, कार्यक्रमाला संबळवादन हे महत्त्वाचं आहे ना या गाण्यासाठी. पण निर्माते म्हणून तुम्ही या प्रमोशनच्या सगळ्या प्रोसेसमध्ये देखील मला वाटतं सढळपणे पाठीशी आहात, असं आपण म्हणूयात.
धन्यवाद. जसं की निर्माते आहेत आणि मला वाटतं बोलायचं नाही पण आपण काम करत राहायचं आणि पाठीशी उभं राहायचं हे अनिलजींकडून आत्ता आपल्याला जाणवतंय. राम सर, आपला अनुभव कसा आहे? अनुभव एकदम छान आहे. सर्वप्रथम रमेश सरांनी गजपती सरांना कॉन्टॅक्ट केला, त्यांनी होकार दिला. नंतर आशिष सरांनी पण बराच वेळ काढला, पूजा मॅडमची पण साथ भेटली. तर अनुभव एकदम छान आहे म्हणजे आणि खूप वर्षापासून दिववरचं गाणं झालं नव्हतं. तर पहिले जे गाणे उदोगा उदा आंबे, त्यानंतर हेच गाणं पुढचे 10 वर्ष 20 वर्ष वाजेल. नक्कीच आशा करते. आम्हालाही हे गाणं ऐकण्याची उत्सुकता आहे आणि जगदंबेचं गाणं आहे म्हटल्यावर काय बोलायलाच नको. नक्कीच हे गाणं कायम स्वरूपी तितकंच प्रचलित राहील ही आशा आणि ही शुभेच्छा व्यक्त करते आणि आपल्याला पुन्हा एकदा स्थानापन्न होण्याची विनंती करते. धन्यवाद. रमेश सर, तुम्ही थांबा. आणि मला स्पेशल थँक्स सगळ्यात महत्त्वाचं आशिष सर आणि गश्वी सर जे नाचलेत नॉनस्टॉप 10 तास रात्रभर बिना पायामध्ये काही न घालता. लिटरली आय वॉज हॅव्हिंग म्हणजे गुजबम म्हणतात ना, त्यावेळेस मी तिथे होतो. आय वॉज एक्सपिरियन्सिंग दॅट. म्हणजे तुफान एनर्जी आहे, तुफान. म्हणजे जे नाचलेत ना, म्हणजे तुम्हाला तर मजा येणारच आहे. मला तर आजही गुजबम येत आहेत बोलताना सुद्धा. थँक्यू व्हेरी मच. आशिष सर, तुमचं सुद्धा थँक्यू. थँक्यू सो मच. यानंतर आत्ता आपण ज्या गाण्याविषयी बोलतोय, मला वाटतं आत्ता सरांनी देखील मुकुंद भालेराव ज्यांनी हे गाणं लिहिलंय, ज्यांचे हे शब्द आहेत, मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करते कारण की आजचा सोहळा खरं तर त्यांच्यासाठीचा आहे. आणि पद्मनाभ गायकवाड ज्यांनी संगीत दिलेलं आहे, जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया. आणि ह्या गाण्याला आवाज लाभलेला आहे अजय गोगावले यांचा. तर आज जरी ते उपस्थित नसले तरी त्यांच्या आवाजाने या गाण्याला 4 चांद लागलेले आहेत. रमेश सर खास यासाठी आपल्याला थांबून घेतलं होतं की दिग्दर्शक म्हणून ह्या गाण्याच्या सगळ्या प्रोसेसमध्ये हे गाणं तयार होताना आपलं काय मार्गदर्शन होतं किंवा आपल्या काही सूचना होत्या का? सगळ्यात प्रथम खूप आनंदाचा क्षण आहे. पाडवा नुकताच येऊन ठेपलेला आहे आणि पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आई जगदंबेचा जागर होते. त्यातल्या त्यात सालबर्डीचं सगळ्यांना म्हणजे सगळ्या टेक्निशियन सगळ्यांना आवडतीचं गाणं लॉन्च होते आज. ते देखील संजय छाबरे सरांसमोर. म्हणजे एव्हरेस्ट लेबलची साथ आम्हाला भेटलेली आहे, जेणेकरून महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही पोहोचणार आहे. आज अशा मोक्यावर गाणं लॉन्च होते, याच्यापेक्षा दुसरा मोठा आनंद असू शकत नाही. गाणं प्रत्येकाला महाराष्ट्र म्हटलं की फोक नृत्य आहे, त्यातल्या त्यात जागरण गोंधळ हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. तर मला दिग्दर्शक म्हणून अनेक वर्षापासून इच्छा होती की आपल्या कुठल्या तरी सिनेमात असे खूप काहीतरी छान असा गोंधळ असावा. पण गोंधळ येण्यासाठी म्हणतात ना, एक सिच्युएशन, जागा आणि काहीतरी घटना घडली पाहिजे जेणेकरून तो आपण युटिलाइज करू शकतो. तर तसा योग येत नव्हता. तर ह्या सालबर्डीच्या निमित्तानं ती करेक्ट जागा मला भेटली. ती जागा जशी भेटली तर माझा नेहमीप्रमाणे माझा बेस्ट फ्रेंड पद्मनाभ, म्युझिक डिरेक्टर, लास्ट फिल्मलाही बोललं, पद्मनाभला शेअर केलं की असं असं आहे वगैरे ते. आणि तिथून सुरुवात झाली आमच्या जगदंबेची. म्युझिकची थीम चालू झाली, त्यानंतर त्यांचे बेस्ट फ्रेंड मुकिंद दादा, शब्दांची चाहूल चालू झाली. यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे आम्ही एकीकडे लोकेशन हंटिंग, एकीकडे लिरिक्स आणि एकीकडे म्युझिक, तिघांचं संगम योगायोगाने असं झालं की ज्या ठिकाणी आम्ही शूटिंग करत होतो कांगोनी हिंगोने गावामध्ये, त्या ठिकाणी आम्हाला बरोबर आई जगदंबेचं मंदिर त्या ठिकाणी भेटलं, जे ओरिजिनल 50 वर्षापासून त्या ठिकाणी ते मंदिर आहे. दुसरं म्हणजे यांच्या शब्दामध्ये जगदंबा शब्द बरोबर त्या ठिकाणी आला आणि त्याच पद्धतीमध्ये सगळं असं रोवलं गेलं. म्हणजे एक दैवी शक्ती किंवा जादू म्हणतात ना, तसं त्या पद्धतीमध्ये हे गाणं उभं राहिलं. आणि आज खरंच आई जगदंबेचे आशीर्वाद आहे, त्यामुळे हे संपूर्ण प्रोसेस कंप्लीट होऊन आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे गाणं आज आम्ही रिलीज करत आहोत. यानंतरची पुढची स्टेप म्हणजे ह्या गाण्यासाठी परफॉर्म करण्यासाठी मला असं खूप पॅशनेबल आणि पॉवरफुल आर्टिस्टची गरज होती. तर मी हक्काने पूजा मॅमला सांगितलं की मला ह्या गाण्यासाठी मला काही एखादं सुचवू शकता का? त्यांनी क्विक गश्मीर सरांचं नाव घेतलं. म्हटलं क्या बात आहे. म्हणजे लिरिक्स झाले, म्युझिक झालं, परफॉर्मन्ससाठी गश्मीर दादा आले, म्हणजे सगळंच ओके झालं. त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे गाणं कोरिओग्राफीसाठी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतभर फोकमध्ये जो कोणीच हात पकडू शकत नाही असा आशिष दादा या गाण्यासाठी लाभला. मग तर विषय संपला. आणि तशा पद्धतीमध्ये गाणं हे कम्प्लीट झालेलं आहे. तर
ह्या गाण्याला खरंच आई देवीचा आशीर्वाद आहे, जगदंबा मातेचा आशीर्वाद आहे, म्हणून या ठिकाणी आज आम्ही इथपर्यंत येऊ शकलो आणि आज तुमच्यासमोर हे गाणं प्रेझेंट करतोय. क्या बात आहे. मला वाटतं मंदिर जेव्हा तुम्हाला तिथे सापडलं तेव्हापासूनच हा आशीर्वाद लाभलेला आहे. मुकुंदजी आपल्याकडे येते. मगाशीच निर्मात्यांनी देखील सांगितलं की हे शब्द हवेत किंवा या गोष्टी त्यामध्ये पेरायलाच हव्यात. तर हे पूर्ण गीत रचना करताना किती लवकर हे झालं किंवा या गोष्टीला खूप वेळ लागला? हे गाणं तसं लवकर झालं. तर मी मनोगत व्यक्त करण्याआधी सर्व निर्मात्यांचे, रमेश सरांचे, विशेषतः पद्मनाभचे आभार मानतो. त्यांनी मला हे गाणं दिलं, हे माझं भाग्य आहे. या आधी एक गाणं याच सिनेमासाठी आलेलं होतं, ज्याच्यासाठी एक प्रचंड मोठा ब्लॉक आला होता. रमेश सरांनी खूप सुंदर नरेशन त्याचं मला दिलं होतं आणि त्याचं एक वेगळं चॅलेंज माझ्यासमोर उभं राहिलं आणि मला ते त्या ट्यूनवर लिहिताच येईना की त्या ग्रॅव्हिटीचं, त्या वजनाचं, तेवढ्या अर्थतेचं ते गाणं एक अंगाई यानंतर येईलच, ते कसं लिहावं ते सुचतच नव्हतं बऱ्याचदा. तर हे जे गाणं आलं, हे गाणं तो ब्लॉक काढणारं एक साधन ठरलं. जसं शक्ती साधनेमध्ये तुमची ऊर्जा ब्लॉक होते आणि तुम्हाला काही सुचत नाही, त्यावेळी तुम्ही आईची आराधना करता. तर ती आराधना या गाण्यातून झाली असं म्हणतो मी. जेव्हा या गाण्याची धून मला पद्मनाभने पाठवली, तत्क्षणी ती ऊर्जा अनब्लॉक होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि मग त्यानुसार ते शब्द येत गेले आणि त्यात मग जे जे काही क्रायटेरियाज निर्मात्यांनी दिले होते, रमेश सरांनी जे वर्णन दिलं होतं, त्यात कथेचा जो धागा होता तो सगळा आपसूक यायला लागला आणि माझ्यासाठी हे खूप रिफ्रेशिंग आणि एक वेगळ्या प्रकारचा अनुभव या गाण्यातून आला. आणि त्या सगळ्या ऊर्जेतून, त्या एकत्रित ऊर्जेतून, या सगळ्या टीमच्या ऊर्जेतून ते संचरण झालं असं म्हणूयात आपण आणि ते गाणं लिहिलं गेलं. क्रेडिट मी घेणार नाही कारण ते झालं असं म्हणूयात आपण. तो शक्तीचा एक ब्लॉक त्यातून निघाला आणि हे गाणं तुमच्या समोर येत आहे. मला अतिशय आनंद होत आहे. त्याला अजय दादांचा स्वर लाभला, पद्मनाभचं म्युझिक तर आहेच आणि गश्मीर यांनी ते गाणं ज्या पद्धतीने रेंडर केलं ते तुम्ही सगळं बघालच. ती जी शक्ती आहे ती थ्रू अँड थ्रू शब्द पेनने कागदावर उतरल्यापासून गश्मीरजींच्या पायातून जमिनीवर उतरण्यापर्यंत ज्या इंटेन्सिटीने वाहते, ती शक्ती त्याच इंटेन्सिटीने प्रेक्षकांच्याही शरीरातून वाहील, मनातून वाहील आणि ते शक्ती संचरण आरपार होईल याची मला पूर्ण गॅरंटी आहे. एवढंच म्हणेन मी आणि परत एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद. थँक्यू सो मच. मुकुंदजी आत्ता बोलत होते तर ते इतकं डिवाईन आणि एवढा शब्दसंग्रह सुंदर आहे त्यांचा, त्यांनी इतके छान शब्द वापरलेले आहेत. तर मला वाटतं खात्री आहे ही सगळी दैवीच गोष्ट आहे जी घडली आपल्याबाबत आणि डेफिनेटली आपण लिहिलेलं गाणं हे सगळ्यांपर्यंत 100% पोहोचणार आणि तिथे तसंच ते राहणार. त्यानंतर मी पद्मनाभकडे वळते. जसं की आपण आधीच ती ट्यून तयार करून दिली, ती धून तयार करून दिली, तर काही तसं एक्सपेक्टेड होतं का की ह्या लेवलला आपल्याला काही हवं आहे म्हणून? सो फर्स्टली या फिल्ममध्ये गोंधळ कधीच नव्हता. सगळ्यात मोठी गोष्ट होती, 2च गाणी होती. त्यानंतर मला एक दिवस रमेश सरांचा फोन येतो आणि ते म्हणतात की आपल्याला एक गोंधळ करायचा. म्हणलं डन. मग त्याच्या नेक्स्ट 2-3 दिवसामध्ये मी त्यांना एक ड्राफ्ट पाठवला. त्यांनी पहिलाच ड्राफ्ट डन, हाच ड्राफ्ट आहे, तो हेच करायचं आपल्याला. मग त्यानंतर मी मुकुंददादांना पाठवलं. म्हणजे मुकुंददादांनंतर मला बोलायला देत आहे, त्यामुळे मला थोडं दडपण आलं बोलायला, कसं बोलू मी यांच्यानंतर. पण खूप मजा आली. दिग्दर्शकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, निर्मात्यांनी विश्वास ठेवला, आशिष दादांनी तर गश्मीर दादा. खूपच सुंदर. म्हणजे गाण्याला न्यायापेक्षा पण पुढं घेऊन गेला तुम्ही ते व्हिज्युअली पण. सो थँक्यू सो मच रमेश सर, थँक्यू सो मच माझ्यावरती विश्वास ठेवला. एवढंच. थँक्यू सो मच आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आज खरं तर त्याच गाण्याचा हा सोहळा आहे, तो लवकरच आपण इथे पाहणार आहोत. मी पुन्हा एकदा सगळ्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. आपण कार्यक्रम पुढे घेऊन जाऊयात. धन्यवाद. हे सगळं किती छान आणि सहज सोपं किंवा ते दैवी असंच वाटत राहतं, कारण प्रत्येकाचे अनुभव त्या पर्टिक्युलर कलाकृतीशी जोडलेले असतात आणि ती कलाकृती म्हणजेच सालबर्डी, जी 17 एप्रिलला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या सालबर्डीमधील एक उत्कृष्ट असं गाणं जे आज आपण इथे पाहणार आहोत. पण तत्पूर्वी मला वाटतं या सिनेमाचा टीजर आपण आधी पाहूयात आणि मग गाण्याकडे जाऊयात. सो सगळ्यात आधी सालबर्डी या सिनेमाचा टीजर इथे आपण पाहणार आहोत. लाईट्स ऑफ प्लीज.